पुणे हे एअरफोर्सचं एक महत्त्वाचं ठाणं असल्यामुळे या ठिकाणची जी एअर स्ट्रीप आहे ती आपल्याला परमनंट अवेलेबल होत नाही, अनेक वेळा बंद ठेवावी लागते। त्यामुळे पुण्यामध्ये ॲडिशनल फ्लाइट्स सुरू करण्याकरता किंवा नवीन इंटरनॅशनल फ्लाइट्सला परवानगी देण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचणी होतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आहे की पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे, पुरंदरला ते एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे। मागच्या काळातच पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भात सगळ्या केंद्र सरकारच्या आणि डिफेन्सच्या परवानग्या आपण घेतल्या, परंतु नंतर मध्यंतरीच्या काळात ते अजून 20 किलोमीटर पलीकडे शिफ्ट करण्याबाबत त्यावेळच्या सरकारमध्ये विचार चालला होता। मात्र ती जागा फिजिबल नाही हे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा नवीन सरकार आल्यावर पुरंदरलाच एअरपोर्ट करायचा असा निर्णय आम्ही घेतलाय। लवकरच त्या संदर्भातलं लँड ॲक्विजिशन हे देखील आम्ही सुरू करणार आहोत आणि केवळ एअरपोर्ट नाही तर एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल अशा प्रकारचं एक अत्यंत मोठं कमर्शियल सेंटर की ज्यातनं इथल्या इंडस्ट्रीला आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला एक नवीन सप्लाय चेन डेव्हलप करता येईल आणि त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्टच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे आज हे एअरपोर्ट झाल्यामुळे पुढले 5-6 वर्ष आपली चिंता मिटली आहे, पण त्या 5-6 वर्षामध्ये नवीन एअरपोर्ट जर केलं नाही तर मला असं वाटतं की वाढत्या पुण्याच्या ग्रोथ करता ते अत्यंत अडचणीचं असेल। आणि हा माझा दावा आहे की पुण्यामध्ये जर नवीन एअरपोर्ट केलं तर पुण्याच्या जीडीपी मध्ये 2% वाढ आपण करू शकतो, इतकी पोटेन्शियल हे पुण्याच्या नवीन एअरपोर्टचं आहे। त्यामुळे निश्चितपणे अजितदादा असतील, चंद्रकांतदादा असतील, वळसे पाटील असतील, आम्ही सगळे मिळून हे एअरपोर्ट लवकरात लवकर कसं होईल या संदर्भातला प्रयत्न करू।